आणि राम मंदिर निर्माण कार्य पूर्ण होताच रामाची नगरी अयोध्येचाही वनवास संपणार आहे। काही वर्षांपूर्वीची अयोध्या आणि आजची अयोध्या पूर्णपणे वेगळी आहे। इथे बनवले जाणारे धर्मपथ, रामपथ, भक्तिपथ आणि जन्मभूमीपथ यावरती सर्व दुकानं आणि घरांची रंगरंगोटी सुरू आहे। रस्ते स्वच्छ करण्यासाठी परदेशातनं मागवलेल्या मशीन्स 24 तास अयोध्येमध्ये काम करतात। आढावा घेतलाय गणेश ठाकूर यांनी। 22 जानेवारीसाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे। मी सध्या या मुख्य रस्त्यावरती आहे आणि आपण इथं पाहतोय की आत्तापासूनच रस्त्यांना साफ करण्यासाठी सुरुवात झाली आहे। अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये रोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। त्याचा एक भाग म्हणजे हे डस्ट फिल्टरिंग मशीन इथं वापरली गेली, जी परदेशातून आणली गेली आहे आणि ही मशीन आता अयोध्ये नगरीमध्ये फिरते आणि सकाळपासून साफसफाईच्या कामाला सुरुवात होते। अयोध्येचा कायापालट कसा होतोय याने दाखवतो मी। रात्रीच्या वेळेला सबंध रस्ता या स्ट्रीट लाईटनं चमकतं आणि इतकंच नव्हे तर रंगरंगोटीचं काम अजूनही सुरू आहे। मी इथे तुम्हाला उजवीकडे दाखवतो। या उजवीकडे पहा कशा प्रकारे प्रत्येक दुकानांची सजावट केली जाते, रंगरंगोटी केली जाते, या दुकानांना कलर लावला जात आहे आणि हा पूर्ण परिसर जो मुख्य रस्ता आहे, एकूण 4 पथ तयार केले गेले आहेत। हा राम जन्मभूमी पथ आहे। या पथावरती उपस्थित या सगळ्या दुकानांना, घरांना सरकारनं हा रंग लावलाय, त्यांच्याकडनं सजावट केली जाते आणि दुकानांना जरी पाहिलं तर वेगवेगळे कलाकृती याच्यावरती उपस्थित केली गेली आहे आणि खरोखरच अयोध्या आजच्या वेळेला एक सुंदर नगर म्हणून समोर येत आहे। मंदिराला 2-3 वर्ष लागणार आहेत पूर्ण होण्यासाठी। तोपर्यंत ह्या अयोध्या नगरीमध्ये बरंच काही बदलून जाईल आणि विकास या अयोध्या नगरीचा होईल हे मात्र निश्चित आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।